आपण सगळ्यांनीच हे गाणं ऐकलं असेल. अष्टविनायका तुझा महिमा कसा. पण फार कमी लोकांना अष्टविनायकाची कथा ठाऊक असे. चला तर मग येत्या गणेश उत्सवात आपण अष्टविनायकातील प्रत्येक गणपती बाप्पाच्या अवताराची कथा द इंडियन स्टोरी टेलरवर जाणून घेऊयात. अष्टविनायकातील पहिला गणपती म्हणजेच मोरगावचा मोरेश्वर. पुण्यापासून अवघ्या 55 किलोमीटर अंतरावर मोरगाव आहे. या बाप्पा संबंधित सुंदर कथा सांगितली जाते. त्रेतायुगात एक सिंधू नामक राक्षस होऊन गेला. हा राक्षस अनेकांचा छळ करी, त्रास देई. या राक्षसाचा जाचाला कंटाळून साऱ्या सृष्टीने विघ्नहर्ता गणेशाला प्रार्थना केली. बाप्पाने त्यांची प्रार्थना ऐकली आणि मोरावर आरूढ होऊन सिंधू राक्षसाशी युद्ध केलं. त्या युद्धात त्याचा पराभव करून सृष्टीला मुक्त केलं. भक्तांचा उद्धार करण्यासाठी साऱ्यांच्या विनंतीचा मान ठेवून गणपती बाप्पा मोरगावला मोरेश्वर म्हणून विसावले. हे एकमेव असं मंदिर आहे जेथे महादेवांचं वाहन असलेलं नंदी महादेव मंदिराबाहेर नसून गणेश मंदिराबाहेर आहेत. गणपती बाप्पांचं वाहन म्हणजे उंदीर. पण या कथेनुसार लक्षात येतं की त्रेतायुगात गणपती बाप्पाचं वाहन मोर होता. तुम्ही या मंदिराला भेट दिली आहे का? काय होता अनुभव हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, ही रील शेअर करा. पुढच्या रीलमध्ये अष्टविनायकातील दुसरा गणपती श्री चिंतामणीची माहिती देईन. त्यामुळे पेजला नक्की फॉलो करा. श्री गणेशाय नमः.